नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज 30 जून 2026 आणि एका प्रवासासाठी आम्ही निघालोय. आनंद अण्णा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. चंद्र अण्णा गुड मॉर्निंग. हेमंत सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पुणे एअरपोर्ट. राजू शेठ नमस्ते. ऍक्टिवाची पार्टी बाकी आहे. पाटील नमस्कार. हो ऍक्टिव्हची पार्टी मंडळी, आज पुणे विमानतळावरती आलोय ते जम्मूला जाण्यासाठी. जम्मूहून 55 किलोमीटर पुढे असलेल्या कटरा येथे श्री वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत. मित्रांनो, मी नुकतीच चारधामची यात्रा पूर्ण केली आणि ही यात्रा पूर्ण करून मी पुण्यात आल्यानंतर माझ्या 2 मित्रांनी जम्मूचं माझं तिकीट काढलेलं होतं आणि मग काहीही न बोलता मी या प्रवासाला निमूटपणे आलोय. गेट बंद केलंय, आमची लोक बाहेर थांबलेत. आता परत आणायला जातो त्यांना. चला लवकर, इथनं या, इथनं लवकर या. पण शेवटी सगळे एकत्र आलो आणि मग आमचा प्रवास सुरू झाला. विमानानं उड्डाण घेतलं आणि मग साधारण 1 तासाभरात आम्ही इंदोर येथे पोहोचलो. इंदोर येथे बरेच प्रवासी या विमानातनं उतरले. हेच विमान पुढे दिल्लीला जाणार आहे. किती वाजले? 9, 9:15, 9:45. इथनं कधी निघणार आता? 10:15 आणि पोहोचतोय कधी? 12 दिल्ली. 12 नाही रे, किती? 1 तास. आपलं पुढचं फ्लाईट 1 वाजता आहे ना? हिंदीवरून 4 वाजता. 4:15. हा. 4:40 का 4:20? इंदोरमध्ये आमचं विमान 40 मिनिटं थांबणार होतं. इथं विमानात इंधन भरलं गेलं. त्याचसोबत जसे प्रवासी इंदोरला उतरले होते तसे नवीन प्रवासी दिल्लीला जाण्यासाठी आमच्या विमानात बसले. थोड्याच वेळात धावपट्टीवरनं विमान आमचं निघालं, आकाशात झेप घेतली आणि आता आम्ही निघालोय ते दिल्लीकडे जाण्यासाठी. दिल्लीकडे जाताना असे हे पावसाचे ढग पाहून आनंद वाटत होता, कारण जून महिना ओलांडलाय आणि अजून इथं पाऊस पडलेला नव्हता. आणि असा हा प्रवास करत साधारण 1.5-2 तासात आमचं विमान दिल्लीच्या इथे पोहोचलं. दिल्ली शहरावरती ही धुक्याची चादर आहे का धुळीची चादर आहे कळत नव्हतं, पण यामुळे विमानातून जमिनीवरचं फारसं काही स्पष्ट दिसत नव्हतं. आणि थोड्याच वेळात आमचं विमान दिल्लीच्या धावपट्टीवरती सुखरूपपणे उतरलं. हे सबरीमालाचे स्वामी बर का आमचे, त्यांच्यामुळे झाले दर्शन. या वर्षी पण ज्यावं तुम्ही पुन्हा माहिती देऊ थोडंफार नाही, सगळे मला ओळखतायत. हो, सर्वांना माहिती देऊ. आता आपण पुढच्या वर्षी सर्वांनी या यांच्या बरोबर. नाही, लोक काय विचारताय की कशी करायची यात्रा, काय करायचं नाही का, आम्हाला जरा सांगा. माणूस कुठे गेला? पाकिस्तान 4 करू 4 मैल 4 आयला मागच्या आता तर बोलत होता ना. दिल्लीचा विमानतळ इतका मोठा आहे, जर आपण या गर्दीत कुठेही भरकटलो तर चुकामुक व्हायची खूप शक्यता असते. आणि आता आम्हाला दिल्लीमध्ये 4 तास थांबून पुढं दुपारी 4च्या विमानानं जम्मूला जायचं होतं. त्यामुळं आम्ही आमच्या सगळ्या 8 जणांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. दिल्ली एअरपोर्टवर पोहोचलो. दुपारची वेळ झाली होती, सगळ्यांना भूक लागली होती. पण दिल्ली एअरपोर्टवरचं खाणं घेणं हे अत्यंत महाग आहे. हे आपल्यासारख्या सामान्यांना परवडणारं नाही आहे. आणि खरं सांगू का, विषय महाग आणि स्वस्त असण्याचा नाही आहे. इथं दिले जाणारे किंवा मिळणारे जे पदार्थ आहेत त्यांचा जो दर्जा आहे तो पाहता असं वाटतं की एवढे पैसे आकारून देखील त्या दर्जाचे वस्तू आपल्याला इथं मिळत नाही. आणि हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, माझा कोणावर काही आरोप नाही आहे. आम्ही 8 जण होतो. प्रत्येकानं खाण्यासाठी काही ना काही आणलेलं होतं. त्यामुळे तर फारसं काही आम्हाला विकत घ्यावं लागलं नाही.
आणि मग दुपारी 4:15च्या सुमारास आमचं विमान आल्याची घोषणा झाली आणि मग आम्ही विमानात जाण्यासाठी रांगेत उभे राहिलो. विमानात बसलो आणि मग विमानानं पुन्हा एकदा आकाशात झेप घेतली ते जम्मूकडे जाण्यासाठी. मित्रांनो, दिल्ली ते जम्मू अवघा 1.5 तासांचा हा प्रवास आहे आणि 1.5 तासानंतर आम्ही जम्मू येथे पोचलो. मित्रांनो, आता इथून आम्हाला 55 किलोमीटरवर असलेल्या कटरा इथं जायचं होतं आणि त्यासाठी आम्हाला टॅक्सी करावी लागणार होती, कारण आम्ही 8 जण होतो. 2 वेगळ्या टॅक्स्या केल्या. त्यातला एक आमचा जो ग्रुप होता तो जम्मूमध्ये खरेदी करण्यासाठी थांबणार होता आणि आम्ही 4 कटराकडे जाण्यासाठी निघालो. जम्मू विमानतळाच्या बाहेर असे प्रीपेड टॅक्सी काउंटर आपल्याला पाहायला मिळतो. इथं आपण टॅक्सी बुक करून कटराला जाऊ शकता. आम्ही पण आमच्या 4 एक AC टॅक्सी बुक केली, ज्यासाठी आम्हाला 1900 रुपये शुल्क मोजावे लागले आणि मग ह्या टॅक्सीतनं आम्ही कटराच्या दिशेनं प्रवासाला सुरुवात केली. 55 किलोमीटर 1.5 तास. या सगळ्यात तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली. दिल्लीतनं आमचं विमान 1 तास उशिरा उडालं आणि त्यामुळं 5च्या ऐवजी आम्ही संध्याकाळी 6च्या सुमारास जम्मूमध्ये दाखल झालो आणि आता इथून कटराकडे जाण्यासाठी निघतोय. विमानतळातून बाहेर निघालो आणि मग थोड्याच वेळात जम्मू शहर आम्ही ओलांडलं आणि मग राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या मार्गावरनं आमचा प्रवास सुरू झाला. जम्मू श्रीनगर महामार्गावरती अजूनही मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत आणि या ठिकाणी कधी कधी आपल्याला ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागतो. या महामार्गावरती ज्या भागात कामं संपूर्ण झाली आहेत तिथला रस्ता मात्र अप्रतिम आहे. 4 पदरी असे हे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि यामध्ये आपल्याला खूप सुंदर निसर्गातनं प्रवास करायला मिळतो. जम्मू ते कटरा या प्रवासादरम्यान आपल्याला डोंगर फोडून तयार केलेले असे जे बोगदे आहेत यातून देखील प्रवास करावा लागतो. थोड्याच वेळात आपल्याला जम्मू श्रीनगर महामार्ग सोडून डाव्या हाताला वळायचं आहे ते कटराकडे जाण्यासाठी आणि हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात नूतनीकरणाची रुंदीकरणाची कामं सुरू आहेत आणि गर्दीच्या काळात ह्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रवास करायला वेळ लागू शकतो. अशा तऱ्हेनं संध्याकाळी 7च्या सुमारास कटरा शहरामध्ये आम्ही दाखल झालो. आमच्या हॉटेलमध्ये पोचलो, बॅगा ठेवल्या आणि लगेच बाहेर पडलो. ते उद्याच्या यात्रेला जाण्यासाठी आमचं जे ओळखपत्र आम्हाला काढावं लागणार आहे त्या ठिकाणी. मित्रांनो, कटरा बसस्टँडला लागूनच जे यात्री रिसेप्शन सेंटर आहे तिथं आपल्याला RFID कार्ड हे मिळतं. मित्रांनो, माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची नोंद या केंद्रामध्ये होते आणि मग आपल्याला अशा प्रकारचं हे ओळखपत्र, ज्याला RFID कार्ड म्हणतात, ते मिळतं. आणि उद्या सकाळी डायरेक्ट वरती जाता येईल आपल्याला. 3 मिनिटं लागली असतील. बस स्टॉप आहे, तुम्हाला मागच्या वेळेस दाखवला होता तो, आणि RFID काउंटर आहे हे. कटरा मधलं हे मार्केट, अक्रोड भरलेत, अक्रोडची दुकानं. अत्यंत गजबजलेलं हे कटराचं मार्केट. ड्रायफ्रूटची, कपड्यांची इथं आपल्याला दुकानं भरपूर दिसतात. थोडा वेळ इथं भटकंती केली आणि मग आता जेवणासाठी ह्याच गल्लीमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये आम्ही आलो. मागच्या वर्षी पण आम्ही इथंच जेवण केलं होतं. मित्रांनो, आजचा संपूर्ण दिवस तसा आमचा प्रवासात गेला आहे. विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रत्येकानं घर 4:30-5 वाजता सोडलेलं होतं आणि आजच्या संपूर्ण दिवसभराच्या प्रवासात जेवण असं आमचं कुठंच झालं नाही आहे. आमच्याकडं असलेले पदार्थ आम्ही खाल्लेले होते आणि त्यामुळं कटरामध्ये आल्यानंतर इथं भरपेट जेवण करण्याचा आम्ही निश्चय केला. एकतर आता जेवण करणार, हॉटेलवर जाणार, आराम करणार, कारण उद्या पहाटे आम्हाला देवीच्या दर्शनासाठी प्रवासाला निघायचं आहे. अशा प्रकारे आराम केल्यानंतर पहाटे 3:30 वाजता आम्ही 4 जण देवीच्या दर्शनासाठी बाहेर पडलो.
मित्रांनो, काल रात्रभर कटरामध्ये पाऊस झालेला आहे आणि आत्ता देखील बारीक हलका पाऊस सुरू आहे. आणि मग अशातच आम्ही रिक्षा केली आणि रिक्षा करून बाणगंगा ह्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. बाणगंगा हे ते प्रवेशद्वार आहे जिथून आपण वैष्णोदेवीच्या यात्रेला जाण्यासाठी सुरुवात करतो. या प्रवेशद्वारातनं प्रवेश करण्यापूर्वी आपली सुरक्षा तपासणी होते, आपल्याकडचे असलेलं RFID तपासलं जातं आणि मग इथून आतमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. मित्रांनो, याच ठिकाणी आपल्याला थोडं पुढं आल्यावरती अनेक घोडेवाले, डोलीवाले, पालखीवाले उभे असलेले मिळतात. त्यांची सेवा इथून आपण घेऊ शकतो. आत्ता आम्ही पोचलोय ते मध्यावरती, जिथं आपल्याला इलेक्ट्रिक गाड्यांची ही सेवा मिळते. मित्रांनो, ही सेवा सकाळी 10 नंतर सुरू होते. त्यामुळे जर आपण इथं येईपर्यंत दमला असाल किंवा आपल्यासोबत वयस्कर मंडळी असतील तर आपण ह्या गाड्यांच्या सेवेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, इथं पोचेपर्यंतचा प्रवास मी आपल्याला दाखवू शकलो नाही, कारण प्रचंड पाऊस होता आणि अशा पावसात मला चित्रीकरण करणं शक्य नव्हतं. ह्या मार्गात जसे जसे आम्ही वरच्या भागात जायला लागलो तसं आम्हाला दाट धुक्यानं घेरलं होतं आणि त्याचसोबत वाराही होता आणि गारठा पण होता. धुकं किती! काही ठिकाणी धुकं इतकं दाट होतं की अवघ्या 5 ते 10 फुटांच्या पलीकडचं अजिबात दिसत नव्हतं. पण तरी देखील अशात आमचा हा सगळा प्रवास सुरू होता. थोड्या वेळानं जसं उजाडलं, वारं आलं, धुकं कमी झालं, मग मात्र पुढचा रस्ता व्यवस्थित दिसू लागला. जसं धुकं पूर्ण नाहीसं झालं तसं आम्हाला भवन परिसर दिसायला लागला. सकाळी 7:15च्या सुमारास आम्ही वैष्णोदेवी माता मंदिराच्या परिसरात दाखल झालो. इथं असलेल्या लॉकर्समध्ये आमच्याकडचे मोबाईल फोन्स, कॅमेरा हे सर्व आम्ही ठेवलं आणि मग दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो. सकाळची वेळ होती, त्या मानानं गर्दी कमी होती आणि त्यामुळं तासाभरातच देवीचं सुंदर असं दर्शन लाभलं. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मग सर्वप्रथम इथं असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो, कारण आम्हाला आता सगळ्यांनाच भूक लागली होती. सर्वप्रथम इथं ब्रेकफास्ट केला. दर्शन झालं होतं, ब्रेकफास्ट केला होता आणि आता परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली आणि त्यासाठी आम्ही घोड्यावरनं खाली परतण्याचा निर्णय घेतला. त्याचं कारण असं होतं की आम्हाला 12 वाजायच्या आत आमचं हॉटेल सोडायचं होतं आणि म्हणून आम्ही लगेचच इथनं घोड्यावरनं खाली जायचा निर्णय घेतला. त्यासाठी इथले जे घोडेवाले आहेत त्यांच्याशी चर्चा केली, दर ठरवला, पैसे ठरवले आणि मग सर्वप्रथम इथलं आम्ही भैरव बाबांच्या मंदिरासाठी वरती जाणार आहोत. भैरव बाबांचं दर्शन घेऊन मग आम्ही पुन्हा कटराकडे परतणार आहोत. कसं झालं दर्शन? एकदम छान. जय माता दी. जय माता दी. आता भैरव बाबा, हो, जय भैरवबा. देवीचं सुंदर दर्शन झालंय. आता भैरवनाथाच्या मंदिरात चाललोय वरती. 1.5-2 किलोमीटर आहे वरती आणि मी याच घोड्यावर खाली कटराला जाणार. मित्रांनो, आपण जेव्हा वैष्णोदेवीचं दर्शन घेतो त्यानंतर इथून वरच्या भागात असलेल्या श्री भैरवबाबांचं दर्शन घेणं क्रमप्राप्त आहे, कारण भैरवबाबांचं दर्शन घेतल्यानंतरच ही यात्रा सफल झाल्याचे किंवा पूर्ण झाल्याचे मानले जाते. वैष्णोदेवी मंदिराच्या वरती असलेल्या डोंगरामध्ये साधारण 2 किलोमीटर आपल्याला हा प्रवास करायचा आहे आणि ही अत्यंत खडी चढाई आहे. आम्ही घोड्यांवरनं प्रवास केला होता, त्यामुळं आमचा प्रवास इथपर्यंतचा एकदम व्यवस्थित झाला. मंदिरात आलो, मंदिरात जाऊन श्री भैरवबाबांचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या समोरच एक मोठा परिसर आहे जिथून आपल्याला श्री वैष्णोदेवी मंदिराचं एक खूप सुंदर दृश्य पाहायला मिळतं. पण मित्रांनो, आज प्रचंड धुकं होतं आणि त्यामुळं डोंगराच्या खालचा परिसर काहीच दिसत नव्हता. श्री भैरवबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आता इथून कटराकडे जाण्यासाठी निघालो. मित्रांनो, तुम्हाला म्हटलं तसं धुकं, पाऊस यांचा खेळ सुरू होता आणि मग अशातच आम्ही साधारण दुपारी 2:30-3च्या सुमारास कटरा इथले आमच्या हॉटेलमध्ये पोचलो. मित्रांनो, आमच्या 8 जणांपैकी 4 जण हे परत आता पुण्याला निघालेले आहेत आणि आम्ही 4 जण इथून अमरनाथ यात्रेसाठी पुढे जाणार आहोत. चलो दाजी, हॅपी जर्नी. थँक्यू. भेटू. निवांत नक्की नक्की भेटू. आता काय केलं पाटील साहेबांनी?
खेळ लावायचा. त्यांना म्हणून आहे की बाज पॅन्टला माझ्या. आनंद सांगा गेलो. हो सांगतो हे म्हटलं फोन करायला सांगतो ना आला की. हा सावकाश जावा. फोन नाही लागणार. तिकीट फ्लाईटची तिकीट हो. सगळी. हा पैसे तिकीट. हा आणि आधार कार्ड वगैरे लक्षात ठेवा. चला टाटा बाय बाय हॅपी जर्नी. आमची ही मंडळी गेली आता जम्मूला आणि आम्ही जाणार आहे अमरनाथला. शर्मा गेस्ट हाऊस सोडतोय आता. आम्ही चाललोय श्रीनगरला. दुपारचे 2:45 वाजलेत. आमची एक टीम गेली जम्मूला, ते जम्मूवरनं पुणे आणि आम्ही आता श्रीनगर पहलगाम नाही सोनमर्ग असं जाणार आहे. मित्रांनो असा होता माझा हा प्रवास पुणे ते वैष्णोदेवीपर्यंतचा. आपल्याला जर आमचा हा प्रवास आवडला असेल, ही दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच आता पुढच्या भागामध्ये आपण भेटूया, ज्यामध्ये कटरा ते अमरनाथच्या प्रवासाची मी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.